समाजाचं काय आरक्षण ठरलं आहे, काय विषय ठरले देऊन टाका. आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत, तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा. आणि ह्या उपोषणाच्या काळातच पुन्हा तुम्ही जाता 2 वर्षांनी, या उपोषणाच्या काळातच उद्याच तुम्ही तुमच्या नेत्याकडे सगळ्या पक्षाचे जाऊन बसा आणि त्यांना सांगा त्यांचं ज्या ठरलेल्या गोष्टी त्यांना त्या द्या. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. माझं ध्येय आणि माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण, ते आम्हाला द्या, तिकडं भांडा. पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं भाजप शिवसेना कोण कोण आहेत त्याच्या आमदारांनी बोंबलायचं नाही की असं का करताय. मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो, चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्यापुढं सरकारपुढं विषय मांडा आणि त्यांना सांगा हे विषय आजच्या आज मार्गी काढा. मला राजकारणात जायचं नाही, उगाच बोंबलाच नाही. मग तुम्हाला बोलायला संधी नाही. मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलो आहे. आता समाजसुद्धा ऐकतोय चॅनलच्या माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली